साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। मिठबाव दहीबाव मुख्य रस्त्यावरती 2 वर्ष खड्डे पडलेले आहेत। मात्र या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची अजून डागडुजी न झाल्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। पाहूयात। गेली 2 वर्ष आम्ही इकडचे नारिंगरा दहीबाव रहिवासी हा दहीबाव पुलाच्या कामामुळे तर त्रस्त झालोच होतो। आत्ता एकूण जरी समाधानकारक नसलं तरी दहीबाव पूल हा वाहतुकीला सुरू झालेला आहे, परंतु गेली जवळपास 2-2.5 वर्ष मालवण जाणारे जे पर्यटक आहेत किंवा मालवण जाणारे जे काही लोक आहेत ते ह्याच मार्गाचा आत्तापर्यंत वापर करत आहेत की जे दहीबाव मिठबाव मार्गे हा प्रवास करतात। आणि हा दहीबाव मिठबाववरचा हा आत्ताचा जोड रस्ता आणि त्या जोड रस्त्याची असलेली ही दुरावस्था आहे आत्ता आपण इथे अनुभव घेतो। कारण गेल्या 2 दिवसामध्ये 2 विचित्र अपघात इथे घडत होते, परंतु सुदैवानं त्याच्यात कुठचंही दुर्दैवी काही घटना घडली नाही। परंतु गेल्या 2 वर्षापासनं ह्या वाहतुकीमध्ये धोकादायक असलेल्या रस्त्याचं काम हे या गणेशोत्सवापूर्वी व्हावं अशी ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी आहे आणि लवकरात लवकर यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे। न झाल्यास ग्रामस्थ या विरोधात रस्त्यावर उतरतील आणि त्याला नंतर मग प्रशासन जबाबदार असेल। अपघात घडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे, त्याच्यात जर काही दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल असे ग्रामस्थांमधून आता प्रश्न विचारला। गेली 2 वर्ष आम्ही ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा हा रस्ता नूतनीकरणासाठी आम्ही प्रशासनाच्या मागे पाठपुरावा करतोय, तरीसुद्धा हा सिमेंट रस्ता झाला पण ह्या सिमेंट रस्त्याला सुद्धा कुठे लेवल नाही आहे, तिकडे पाणी साचतंय। आणि या ठिकाणी जो जोड रस्ता होता सिमेंट रोडपासून पुढे डांबरी रस्त्यापर्यंत तिथे सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य आहे। आणि या ठिकाणी या अलीकडेच आता 2 दिवसात 2 अपघात झाले आहेत। लहान मुलं शाळेत जातात, आजूबाजूने गाड्या येणाऱ्या असतात, पुढे वळण आहे आणि तरीसुद्धा धोकादायक स्थितीत हा रस्ता आहे आणि प्रशासनाने निश्चितपणे इकडे दुर्लक्ष केलं असं दिसतंय। आणि जर 15 दिवसात याच्यावर काही उपाय झाला नाही, चतुर्थीपूर्वी जर याच्यावर काही उपाय झाला नाही तर आम्ही निश्चितपणे या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार आहोत।